डोळ्यावरची झोप आणि झडप त्यांची गेली नसावी म्हणून उद्धवजींना काही घडलेल्या आणि सत्य घटनाचं ज्ञानच नसावं किंवा संजय राऊत यांनी दिलेली स्क्रिप्ट मुद्दामून त्यांना चुकीची, त्यांना अडचणीत आणणारी दिलेली असावी। याचं कारण थोडं विश्व हिंदू परिषदेच्या आमच्या ट्विटर हँडलवर जरी गेले असते उद्धवजी, तर त्यांना दिसलं असतं की कालच देशाच्या महामहिम राष्ट्रपतींना विश्व हिंदू परिषदेने निमंत्रण दिलंय आणि हे 24 तासानंतर जागे झालेत। आणि त्यामुळे वराती मागून घोडं असं सध्या उभाटाची स्थिती आहे। त्यामुळे निमंत्रण राष्ट्रपतींना पोहोचलंय, यांच्या सांगण्याची गरज नाही, यांच्या सांगण्यावरना कोणाला निमंत्रणही देणार नाही आणि हे बोलले म्हणून यांनाही आम्ही निमंत्रण देणार नाही। सर, उद्धव ठाकरे असं देखील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त चायवरच का चर्चा करतात, त्यांनी कॉफी बिस्किटवर देखील चर्चा करायला लागला। शिववडावर चर्चा करायला तयार होतो आम्ही। शिववडा योजनेमधला पैसा उद्धवजी तुमच्या पक्षाने कुठे रिझवलाय, खाल्लाय, पचवलाय, चर्चेला तयार आहे मी। येत आहे चाय पे चर्चा गरिबांबरोबर आहे, चाय पे चर्चा सर्व वर्गाबरोबर आहे। चाय पे चर्चा म्हणजे सबका साथ सबका विकास आहे। विपर्यास आणि लंगड समर्थन यावर मत उद्धवजी मिळत नसतात। आजकाल उद्धवजींना मोदीजींचं नाव आणि मोदीजींचा चेहरा बघितला की थरकाप होतोय आणि मग असंबंध बोलण्याची माळ ही सातत्याने त्यांच्या वक्तव्यातनं दिसते। आणि म्हणून शिववडाचे पैसे रिझवले कुठे याचं चर्चेला निमंत्रण माझं आहे, त्याला उद्धवजींनी यावं। राजीव गांधी सेतू, राजीव गांधींचा फोटो काँग्रेसने लावला की नाही हे उद्धवजी विचारतील का? उद्धवजी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या फ्रीवेला किती ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो लावला हे बघतील का? आणि म्हणून विपर्यासातनं केलेल्या आर्ग्युमेंटवर लोकांना सत्य पचवता येत नाही, सत्य सांगता येणार नाही। काल झालेल्या अटल सेतू या पुलाच्या उद्घाटनामुळे उद्धवजींनी त्यांचा पक्ष बिथरलाय। विकासाची जी कामं मुंबई आणि MMR रिजनमध्ये जलद गतीने होत आहेत, या सगळ्यामुळे पायाखालची वाळू घसरली आहे आणि त्यामुळे कुठेतरी चांगल्या कामामध्ये बिब्बा घालण्याचा प्रयत्न म्हणजे उद्धवजींचं वक्तव्य आहे। घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान झालं असं पंतप्रधानांनी म्हटल्यानंतर आज उद्धव ठाकरे असं म्हणतात या विषयावर बोलायला घरंदाज व्यक्ती पाहिजे। खरं आहे, नरेंद्र मोदीजींसमोर बोलायला ती पातळी अजून उद्धवजींची आलेली नाही आणि स्वतःला घरंदाज जर म्हणणार असेल, कुटुंब प्रमुख जर उद्धवजी म्हणणार असेल, तर त्यांचा मला खडा सवाल आहे, उद्धवजी तुम्ही कुटुंब प्रमुख किंवा घरंदाज कसे? जर तुमचा सख्खा भाऊ तुमच्या विरोधामध्ये न्यायालयात केस दाखल करतो, तुम्ही कुटुंब प्रमुख आणि घरंदाज कसे? जर तुम्ही तुमच्या सख्ख्या वहिनीला घरातून स्थान न देता बाहेर काढता, उद्धवजी तुम्ही घरंदाज किंवा कुटुंब प्रमुख कसे? जर तुमचा चुलत भाऊ तुम्हाला घरात किंवा परिवारात चालत नाही, उद्धवजी तुम्ही घरंदाज आणि कुटुंब प्रमुख कसे? जर वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी न्यायालयात तुम्हाला जावं लागतं आणि त्यामुळे घरंदाजपणा आणि कुटुंब प्रमुखपणा आम्हाला शहाणपणा शिकवू नका। मोदीजींचं कुटुंब आणि मोदीजींचं घर 140 कोटी लोक आहेत, स्वतःच्या परिवारापेक्षा देश परिवार मांडणं ही त्यांची भूमिका कुठे? मी आणि माझे कुटुंब हे बघणं तुमची भूमिका कुठे? अजून तुम्हाला या सगळ्या विषयावर चर्चा करायला उद्धवजी क्लासेस लावावे लागतील। मी चाटे क्लासेसला जरूर विनंती करेन।
दुसऱ्याला प्रश्न विचारण्याआधी कधीतरी उद्धवजी स्वतःला प्रश्न विचारा. स्वतः तुम्ही आयुष्यामध्ये प्रमुखपणे देशासाठी, राज्यासाठी, शहरासाठी, धर्मासाठी, देवासाठी एक गोष्ट केलेली सांगा. देवेंद्रजी स्वयंसेवक म्हणून तर गेलेच, आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही. आमचा प्रतिप्रश्न आहे उद्धवजी तुम्हाला, कार सेवेत तुम्ही कुठे होतात? शिलापूजनाच्या वेळेला उद्धवजी तुम्ही कुठे होतात? गंगा पूजनाच्या वेळेला उद्धवजी तुम्ही कुठे होतात? उद्धवजी ज्या वेळेला पूर्ण देश राम वर्गणी जमा करत होता त्यावेळेला तुमचं वर्तमानपत्र राम वर्गणीची कुचेष्टा का करत होतं? संपूर्ण देश रामाचं मंदिर उभं राहिलं पाहिजे म्हणून याचना करत होते. त्यावेळेला राम मंदिराच्या जागेवर विवाद करण्याच्या भूमिकेत उद्धवजी तुम्ही काय होतात? आणि पुन्हा एकदा विचारीन, ज्या मुलायम सिंगच्या सरकारने राम भक्त कोठारी बंधूंवर गोळ्या झाडल्या, खून केला त्यांचा, त्या राम भक्तांचं रक्त मुलायम सिंगच्या हाताला म्हणजे अखिलेशच्या हाताला लागलंय. त्याच्याशी तुम्ही उद्धवजी हातमिळवणी केली आहे. राम भक्ताच्या खुनाचं रक्त तुमच्या हातालाही लागलंय, त्याचं उत्तर तुम्ही देणार का? कल्याण दौऱ्यावरती उद्धव ठाकरे आहेत, शिवसैनिकांना उचू नका हे मी भाजपतर्फे इशारा देतो. शिवसैनिक एकनाथ शिंदेबरोबर आहेत, त्यामुळे शिवसैनिकांना पहिलं तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये निवडण्याचं काम करा तुमच्या उभाटा गटाच्या. बाकी शिवसैनिक बाळासाहेबांबरोबर, एकनाथजींबरोबर आणि मोदी समर्थनार्थ उभे आहेत. हे असंही म्हणतात की जागा कोणाच्या बापाची आहे का? हा? कल्याण डोंबिवलीमध्ये दौरा करत असताना उद्धव ठाकरे म्हणतात जागा कोणाच्या बापाची आहे? ही भाषाच त्यांचं असलेलं फ्रस्ट्रेशन दाखवते. एक जागा कल्याण डोंबिवली मुंबई शहरात उद्धवजींच्या पक्षाची, म्हणजे मी पुन्हा सांगतो, त्यांना राग आला तरी सांगतो, उभाटा पक्षाची एक जागा MMR रिजनमध्ये त्यांनी निवडून आणून दाखवावी आणि हिंमत असेल आणि त्यांचा शब्द उचना घ्यायचा असेल तर, मर्दांचा पक्ष उभाटा असेल तर त्यांनी स्वतः किंवा स्वतःच्या सुपुत्राला या लोकसभेच्या निवडणुकीत मैदानात उतरवावं आणि स्वतःची मर्दानगी दाखवावी. सर, 2 दिवसापासून एक चर्चा सुरू झाली आहे, म्हणजे मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये नाराज आहेत आणि ते भाजप किंवा शिंदे गटाला शिवसेनेत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि दक्षिण मुंबईची जागा त्यांना दिली जाऊ शकते. शक्यतांवर मी प्रतिक्रिया देणार नाही. याचं उत्तर मिलिंद देवराज देऊ शकतील आणि मला तो प्रश्न त्यांनाच विचारावा लागेल. शक्यतांवर माझं उत्तर काहीच नसेल. पत्रकार परिषद घेतली, उद्योग विभागाचे जे दौरे होते संबंधाचे असेल किंवा देवेंद्र फडणवीसांचा जपान दौरा असेल, याचे काही कागदपुरावे दिले आणि म्हटले की कुठेतरी सरकारी पैशाचा वापर यामध्ये झालेला आहे, काही खाजगी लोकांना सोबत घेऊन हे दौरे केले जात आहेत असा आरोप रोहित पवार आहे. मला वाटतं सरकारचे मंत्री त्याचं स्पष्टीकरण देतील, पण खाजगी दौऱ्यावर किंवा खाजगी व्यक्तींबरोबर दौरा ही प्रथा परंपरा आदित्य ठाकरेंनी सुरू केली आणि म्हणून ग्लासगो किंवा अन्य ठिकाणी त्यांच्याबरोबर कोण कोण गेले होते त्याचे फोटोच महाराष्ट्राने बघितले. एक गोष्ट इथे स्पष्ट करायला अशी वाटते, काळाराम मंदिराच्या बाबतीतलं निमंत्रण हे राष्ट्रपतींना आम्ही देऊ हे म्हणण्याचा प्रकार म्हणजे भोंदूपणाचा आहे. जसे भोंदू बाबा असतात तसं भोंदू हिंदुत्ववादी म्हणजे उभाटा आणि उद्धवजी आहे आणि त्यामुळे त्यांचं हिंदुत्व हे भोंदूपणाचं आहे. कारण आमच्या पवित्र काळाराम मंदिराचं निमंत्रण देणारे हे कोण आणि काळाराम मंदिरामध्ये जाण्यासाठी यांच्या निमंत्रणाची गरज काय? उद्धवजी, तुमचा पूर्व इतिहास तुमचा पूर्व इतिहास बघितला तर तुम्ही काळारामाचे भक्त नक्कीच नाहीत. कारण करोनाच्या काळामध्ये आम्ही सगळी मंडळी मंदिरं उघडा ही मागणी करत होतो. तुम्ही मंदिरं बंद करत होतात. मंदिरं बंद करण्याची भूमिका तुमची होती. त्यामुळे तुम्ही काळारामाचे भक्त नक्कीच नाही, तुम्ही तळीरामाचे भक्त जरूर आहात. आणि म्हणून या तळीरामाचा भक्त म्हणून तुम्ही मदिरालय उघडलीत, मंदिरं बंद ठेवलीत, दारू व्यवसाय
पेक पेगविन पार्टी हे तुमचे उद्धवजी त्या काळातले धंदे, आणि त्यामुळे तळीरामांच्या भक्तांनी काळारामांच्या भक्तांना प्रश्न विचारू नये. निवडणुकीमध्ये भाजपा फक्त श्रीरामाच्या नावाचा वापर करते असं एकनाथ खडसे म्हणाले. मला वाटतं खडसे साहेबांना तिथे गेल्यावर स्मृतिभ्रंश झाला असेल. माझी त्यांना विनंती आहे, आपण टीका जरूर करा, पण त्या टीकेला तथ्य असू द्या. कालच्याच घटनेचा उल्लेख केला तर काही हजार कोटीच्या कामाचा उद्घाटन आणि भूमिपूजन, विकासाला गती देणारं एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा यांनी नरेंद्र मोदीजींच्या हस्ते केलं आहे, तेवढं तरी लक्षात ठेवा. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती महायुतीचे मेळावे जे आहेत मुंबईत सुद्धा दूर होत आहेत, कुठे कुठे होणार आहेत? मुंबईमध्ये महायुतीचे मेळावे एक यशवंतराव चव्हाण त्या ठिकाणी असलेल्या ऑडिटोरियममध्ये होईल. दुसरा उपनगराचा रंगशारदा वांद्रे येथे होईल. सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा, एकत्रितपणे मजबूतपणे एकत्र लढू आणि मुंबईतल्या 6 जागा या महायुतीच्या निवडून आणू, यासाठी आम्ही सर्व पक्षांनी एकत्रित ठरवलेलं आहे. कौन से मंदिर का उद्घाटन किसके हाथों से होना चाहिए, इसके ऊपर टिप्पणी करने के लिए भी जो व्यक्ति होगा वो उस स्तर का होना चाहिए. उद्धव जी तो अभी उनका दल भी नहीं बचा, ना वो प्रमुख पद पर रहे. सवाल खड़े करके अपने ऊपर कैमरा लाने का उनका ही प्रयास है. विश्व हिंदू परिषद का निमंत्रण कल ही महामहिम राष्ट्रपति महोदया को गया है, वो सोशल मीडिया पे अवेलेबल भी है. शायद उद्धव जी सुबह जल्दी उठे, उसके कारण उनकी नींद गड़बड़ाई है और उसके कारण असत्य विधान उन्होंने किया है. जहाँ तक कालाराम मंदिर का विषय है, उद्धव जी ज़रूर मंदिर में किसने जाना चाहिए इसके लिए आपके निमंत्रण की ज़रूरत नहीं, और आपके निमंत्रण पर हम जाएंगे भी नहीं. आप कालाराम मंदिर के भक्त नहीं है, आप तड़ीराम के भक्त है. जो मदिरालय खोलने वाले उद्धव जी, आप मंदिरों को बंद करने वाले थे. इस पूर्व इतिहास को महाराष्ट्र जानता है. कौन बड़े बड़े बड़ी पार्टी? कितने एमएलए उनके, कितने एमपी है उद्धव जी के, कितने कॉरपोरेटर है उद्धव जी के? आजकल बड़े पार्टी का मतलब क्या होता है? ममता जी की तो मुख्यमंत्री है, उद्धव जी तो इतने छोटे पार्टी के सदस्य है कि मैं और मेरा कुटुंब, मेरा परिवार, इसके ऊपर कुछ है ही नहीं. बुलाया नहीं होगा उनको, मुझे पता नहीं है. मुझे लगता है वो उनका अंदरूनी मामला है. इंडिया अलायंस को उनके ही दल के सहकारी पक्ष क्या इज्जत देते हैं वो उद्धव जी ने दिखाया है. अहंकार से चूर चूर राजनीति का व्यक्तिमत्व यानी उबाठा. नाराज झाले तरी मी म्हणेन ते उबाटा. शिवसेना उबाटा पक्षाचे ते नेते आहेत आणि म्हणून त्यांनी नाराज झालं तर नाव बदलावं. उद्धव जी कहाँ थे? मोदी जी तो रामरथ यात्रा में भी थे, देवेंद्र जी और मैं तो कार सेवक भी थे. उद्धव जी तो घर से नहीं निकलते थे, ना कार सेवा में थे, ना शिला पूजन में थे, ना गंगा पूजन में थे, ना राम वर्गणी में थे. उल्टा उनके हाथों को मुलायम सिंह के पार्टी से हाथ मिलाने की वजह से राम भक्तों का खून जिन्होंने किया, कोठारी बंधुओं के ऊपर गोली जिन्होंने चलाई, उस मुलायम सिंह के हाथ के पार्टी से हाथ मिलाया. इसका मतलब उद्धव जी के हाथों को भी राम भक्तों के खून का रक्त खून लगा, ऐसा मैं मानता हूँ. देखिए, अटकलों के ऊपर मैं कोई प्रतिक्रिया नहीं दूंगा. इसके ऊपर मिलिंद देवरा ही स्वयं स्पष्ट बात कर सकते हैं. देखिए, कांग्रेस में अनबन तो है ही है. जो बयान हम मिलिंद देवरा जी का सुना है हमने,
जो आपने संजय निरुपम जी का बयान सुना, अभी तक वर्षा गायकवाड़ अपनी कमेटी नहीं बना पा रही है, जिस तरीके से भाई जगताप जी को फेंक दिया गया, नसीम खान जिस तरीके से मुंबई के अन्य एमएलए के साथ उनका झगड़ा है, मुझे लगता है कांग्रेस नाम का चित्र मुंबई और महाराष्ट्र में बचा ही नहीं है, तो उनके ऊपर मैं टिप्पणी क्या करूं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.